हे वाक्य तुमच्यासाठी केलेली तारीफही वाटू शकतं, पण हेच वाक्य तुमचा अपमान केला जातोय असंही वाटू शकतं. आणि हे वाक्य तुम्हाला अपमान वाटतंय की तारीफ, यावरून तुमचं रिलेशनशिप किंवा लग्न कशा प्रकारचं आहे हे समजून येतं. सांगू हे वाक्य कोणतं आहे? जर कुणी येऊन तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या जोडीदारासारखेच आहात, तेव्हा तुमची सगळ्यात पहिली रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल आणि स्वतःबद्दल प्राऊड फील करून म्हणाल की अरे वा, धन्यवाद, की तुम्ही रागाला याल आणि समोरच्यावरच भडकून त्याला म्हणाल, नाही रे बाबा, तुला असं कशावरून वाटलं? या दोन्ही पैकी तुमची रिॲक्शन जी असेल त्यातच सगळं आलं. इथंच तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगतंय की तुम्ही खरंच त्या जोडीदाराचा आदर करताय की नाही. कारण एक सत्य तुम्हाला सांगतो, जे की तुम्हाला आवडेल किंवा आवडणारही नाही आणि काहींसाठी पचवायला खूप अवघडही जाईल, की कालांतराने तुम्ही हळूहळू त्याच व्यक्तीसारखे बनायला लागता ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्य घालवताय. आणि जर तुमच्या जोडीदारासारखेच असणं ही कल्पना तुम्हाला खूप किळसवाणी वाटत असेल, तर तुम्हाला स्वतःला विचारायला सुरू करावं लागेल की तुम्ही अजून या रिलेशनशिप मध्ये थांबले कशासाठी आहात. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा म्हणतो की तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या जोडीदारासारखेच आहात. आता विचार करा, हे तुमच्यासाठी अपमान होतं की तारीफ?